मी तुम्हाला बोललो होतो ना, मार्केटिंगची पद्धत माझी पूर्ण वेगळी आहे। सुपारीच्या वेऱ्यांबद्दल तुम्हाला मी सांगतोय। आता मी क्वांटिटी एवढी वाढवलेली आहे, अक्षरशः ग्राहक आम्हाला म्हणतात की अरे बाबा 80 रुपयेच घे, मगाच्या व्हिडिओत बोलल्याप्रमाणे 80 रुपयेच घे, पण बाबा मिसळची क्वांटिटी थोडी कमी कर, मरणाची मिसळ होते ती। तर ती माझी मार्केटिंग आयडिया आहे, ते मी स्वतः केली होती। आणि गमत अशी की कुठलीही पब्लिसिटी न करता मी क्वांटिटी डायरेक्ट वाढवली आणि येणाऱ्या ग्राहकांना म्हटलं मजा करा। आणि हे मी ग्राहकांना पण बोललो की तुम्ही फक्त आजूबाजूला फक्त बोला, कुठेही डायरेक्ट क्वांटिटी वाढवली हे बोलू नका। जे लोक बोलत तरी चालेल, पण सिलेक्टेड लोकांना बोला। म्हणजे कसं आहे की ज्यांना त्याचा लाभ घ्यायचा ते पटकन कॉन्टॅक्ट करतील। कारण कसं आहे, सगळं पब्लिश करून त्याचं मार्केटिंग तसं होत नसतं। आता कसं आलं, पहिले जे 2,500-3,000 हजार लोक गेल्या 2 महिन्यात खाऊन गेले सुपारीच्या वेरांमध्ये डिशमध्ये, तर ते एकदम खुश झाले। अरे म्हणजे काय क्वांटिटी वाढवले, अक्षरशः आम्हाला आता आलेले लोक आहेत ना, त्यांना पण तुम्ही विचारू शकता की शितूत मिसळची क्वांटिटी किती वाढली। आणि माझं मार्केटिंगचं ते तत्व होतं की जेवणाच्या लेवलचीच मिसळ आता बनवायची, की लोकांना दुपारी जेवण करायची गरज नाही। आमच्याकडे तर महिला येतात किंवा जे पुरुष मंडळ पण येत आहेत ना, अक्षरशः मला म्हणाले, मी पुन्हा एकदा सांगतो मला की शितूत मिसळची क्वांटिटी एवढी वाढली आहे की संपत नाही। अक्षरशः दमतात लोक खाताना, एवढी क्वांटिटी वाढलेली आहे। तर ती मिनी जम्बो मिसळ म्हणून आपण ती लॉन्च केलं आहे। आणि मी तुम्हाला बोललो त्याप्रमाणे की आता मी तुम्हाला मार्केटिंग गोष्ट सांगतो, मार्केटिंगची गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टी लीक नसतात करायच्या। मी तुम्हाला बोललो ना, शितूत मिसळच्या सुपारीच्या वेऱ्यांचे व्हिडिओ मी 4च टाकेन, 4 ते 5 टाकेन। बाकी सगळे आमचे पब्लिक जे आहे किंवा मिसळप्रेमी ते आमची जाहिरात करतील। आणि आता तसंच झालं मार्केटमध्ये, आता एवढी चर्चा आहे, अरे म्हणतो 80 रुपये मिसळ केलं नाही खरी, एवढी म्हणतो क्वांटिटी दिलेली आहे की काय विचारू नका, संपत नाही आहे। तर तुम्ही पण ज्यांना लाभ घ्यायचा आहे त्यांनी मे महिना संपायच्या आत, पुन्हा एकदा सांगतो, ज्यांना मिसळीचा जम्बो मिसळ मिनी जम्बो मिसळचा लाभ घ्यायचा आहे, आम्ही क्वांटिटी तात्पुरती वाढवलेली आहे मार्केटिंगसाठी। मे महिना संपायच्या आत ज्यांना ह्या मिसळीचा लाभ घ्यायचा आहे, 80 रुपयात तुम्हाला 90 रुपयाची मिसळ मिळणार आहे। म्हणजे सुपारीच्या वेऱ्यांची किंमत तुम्हाला तर द्यायला लागणार नाही आहे। थोडक्यात म्हणजे तुम्हाला ती तसं पकडा तुम्ही, थोडक्यात तुम्हाला त्याची चार्जेस कुठे लागले नाहीत, पण मिसळ तुम्हाला भरपूर मिळाली। आणि एवढी मिसळ मिळाली की तुम्ही म्हणाल वा वा, मजा आली एकदम। त्याच्यामुळे मे महिना संपायच्या आत तुम्ही ह्या स्कीमचा लाभ घ्यावा असं माझं म्हणणं आहे। फक्त मी आत्ता मी 1.5 महिन्यानंतर बोलतो तुमच्याशी, जे आले त्यांना सगळ्यांना एकदम ते गिफ्ट मिळाल्यासारखा विषय आला। आणि भरपूर क्वांटिटी, ज्यांना रेग्युलर 2-2 मिसळ खायला लागायची ना, त्या आता एका मिसळमध्ये पूर्ण त्यांचं पोट एकदम भरतंय भरपूर। आणि क्वांटिटी एवढी मजबूत आहे ना, तुम्ही खुश व्हाल। 80 रुपयाचं सहज द्याल काढून, आता ॲडव्हान्स देतात तुम्ही, पण त्यातून अचानक जर आलात आणि जर मिसळ अवेलेबल असेल, कारण आम्ही आता टोकनशिवाय मिसळ देणं बंद केलं, फक्त पहिली 50 मिसळ आपण डायरेक्ट देतो, सकाळी जे 9 वाजता येतात त्यांना, पण ते सुद्धा आता पटकन मिसळ ती जाते। त्याच्यामुळे ज्यांना लाभ घ्यायचा आहे त्यांनी नक्की मे महिना संपायच्यात या आणि पोटभर मिसळ खा, मस्तपैकी पोटभर मिसळ। म्हणजे जी क्वांटिटी ती पोटभर येणार की म्हणून तुम्हाला मी सांगितलं। तर येण्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला टोकन बुक करायचं आहे, 94 21 14 38 90 आणि 90 75 66 2003 व्हॉट्सअप नंबरवरच फक्त टोकन बुक होतील, बाकी कॉलिंग उचलणं मी पूर्ण बंद केलेलं आहे। तर ह्या स्कीमचा तुम्ही लाभ घ्या, मस्तपैकी या आणि मिसळ खा। आणि मे महिन्यानंतर हीच क्वांटिटी तुमची रेग्युलर थोडीशी कमी होईल। कमी याचा अर्थ जे 80 रुपये जेवढी आम्ही देणार आहोत तेवढीच होणार आहे। तर असं मार्केटिंग मी केलेलं आहे आणि त्याची चर्चा जोरात चालू आहे। धन्यवाद, आभारी आहे।